नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका नुकत्याच जाहीर झालेल्या निर्णयावर बोलणार आहोत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. हो, अगदी. आपल्या चर्चेचा आधार आहे कृषी विभागाचा 14 ऑक्टोबर 2025चा एक शासन निर्णय. आणि हा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या परदेशातील अभ्यास दौऱ्यांबद्दल. बरोबर. तर नेमकं काय आहे यात? म्हणजे शेतकऱ्यांना परदेशात जाऊन तिथली शेती, तंत्रज्ञान बघता यावं यासाठी जी सरकारी मदत मिळते ना, हो, तर त्या मदतीच्या कमाल मर्यादेत वाढ केली आहे. अगदी बरोबर. ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. चला तर मग जरा सविस्तर बघूया, म्हणजे नेमकं काय म्हटले निर्णयात, आधी काय होतं, आता काय बदललंय आणि याचे परिणाम काय असू शकतील. हो, नक्कीच. मुळात आपण ज्या योजनेबद्दल बोलतोय ती योजना तशी बरीच जुनी आहे राज्यात. अच्छा. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे असं या योजनेचं नाव आहे आणि ही 2004-2005 पासून सुरू आहे. अरे बापरे, म्हणजे जवळपास 2 दशक झाली. हो, इतकी जुनी आहे. आणि या योजनेमागचा उद्देश काय आहे हे त्या शासन निर्णयात अगदी स्पष्टपणे सांगितलंय. काय उद्देश आहे? मुख्य हेतू हा की आपल्या शेतकऱ्यांना, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, जगातल्या प्रगत देशांमधली शेती कशी चालते, तिथलं आधुनिक तंत्रज्ञान काय आहे याची थेट माहिती मिळावी. आणि फक्त तंत्रज्ञानच नाही, तर म्हणजे शेतमाल निर्यात कशी होते, मार्केटिंग कसं करतात ते लोक, कोणत्या मालाला तिकडे मागणी आहे, शेतमालावर प्रक्रिया कशी केली जाते, हे सगळं शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन बघावं, शिकावं, हा त्यामागचा विचार आहे. खरंय. आणि हे असं नाही की फक्त पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओ पाहून, नाही, तर प्रत्यक्ष तिकडच्या शेतकऱ्यांशी बोलून, त्यांच्या शेतांना भेटी देऊन, तिथल्या ज्या काही संशोधन संस्था असतील किंवा बाजारपेठा असतील त्यांना भेटी देऊन हे साधायचंय. म्हणजे अनुभवातून शिक्षण. बरोबर. अगदी, अनुभवातून शिक्षण. हे ऐकायला खूपच छान वाटतंय. म्हणजे जागतिक स्तरावर शेतीत काय सुरू आहे हे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि मग त्यांनी ते आपल्या शेतीत वापरावं, हाच उद्देश ना. बरोबर. आजच्या काळात सगळं जग इतकं जवळ आलंय, तिथे शेतीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय ज्ञानाची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर बोललात. ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकास हेच मुख्य उद्दिष्ट आहे. आता येतो यातला आर्थिक मदतीचा भाग, ज्याला आपण अनुदान म्हणतो. तर 2011 साली, म्हणजे 9 मार्च 2011ला एक शासन निर्णय आला होता. त्यावेळेस या अनुदानाची एक मर्यादा ठरवली होती. काय होती ती मर्यादा? तेव्हा असं ठरलं होतं की शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी जो काही प्रत्यक्ष प्रवास खर्च केला आहे, म्हणजे व्हिसा, तिकीट, राहणं वगैरे धरून, तर त्या खर्चाच्या 50% रक्कम किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये प्रति शेतकरी, या दोन्हींपैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अनुदान मिळेल. म्हणजे मॅक्सिमम लिमिट 1 लाखाचं होतं. हो, कमाल मर्यादा 1 लाख. पण ती 2011 सालची गोष्ट झाली. आता आपण 2025 मध्ये आहोत. बरोबर. म्हणजे इतक्या वर्षात ही मर्यादा पुरेशी होती का, हा प्रश्न येतोच. हो. मग आता ही मर्यादा वाढवण्याची गरज का वाटली शासनाला? काय कारणं दिलीत प्रस्तावनेत? हो, त्याची कारणमीमांसा त्या नवीन शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत व्यवस्थित दिली आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वाढलेला खर्च. अच्छा. म्हणजे 2012 पासून ते आता 2025 पर्यंत साधारण 13 वर्षांचा काळा. या काळात विमान तिकीटं असतील, परदेशात राहण्याचा खर्च असेल किंवा इतर जे काही संबंधित खर्च आहेत ते खूप वाढले आहेत असं स्पष्ट म्हटलं आहे. खरंय, महागाई वाढली आहे. दुसरं कारण आहे चलनांच्या किमतीतील फरक, म्हणजे आपला रुपया आणि तिकडच्या डॉलर किंवा युरो, एक्सचेंज रेट. बरोबर. या विदेशी चलनांच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर खूप बदलला आहे. म्हणजे पूर्वी जेवढ्या रुपया डॉलर किंवा युरो यायचे त्यापेक्षा जास्त रुपये आता लागतात. त्यामुळे परदेश प्रवास आपोआपच महाग झाला आहे. हो, हे तर आहेच. आणि मग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून म्हणजे हे खर्च वाढले, विनिमय दर बदलला, यामुळे खुद्द राज्याच्या कृषी आयुक्तांनीच शासनाला विनंती केली होती. अच्छा, आयुक्तांकडूनच प्रस्ताव दिला होता. हो, याच वर्षी जून 2025 मध्ये त्यांनी एक पत्र पाठवलं होतं शासनाला. त्यात त्यांनी सांगितलं की ही जी 1 लाखाची मर्यादा आहे ती आता पुरेशी नाहीये, ती वाढवायला हवी. हे अगदी स्वाभाविक आहे म्हणा. 13 वर्षांपूर्वीची 1 लाखाची किंमत आणि आजचा 1 लाखाची किंमत या जमीन आसमानाचा फरक आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासाचा विचार केला तर 1 लाख रुपये मर्यादा नक्कीच कमी पडत असणार. बरोबर. मला तर आश्चर्य वाटतं की इतकी वर्ष ही मर्यादा बदललीच नव्हती. हो, ते आहे. कदाचित ती एक प्रक्रियात्मक बाब असेल.
पण आता उशिरा का होईना शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर मग काय आहे हा नवीन निर्णय? किती वाढ केली आहे मर्यादेत? शासनाने आता या योजनेअंतर्गत जे प्रति शेतकरी कमाल अनुदान दिलं जातं त्याची मर्यादा 1 लाख रुपयांवरून वाढवून थेट 2 लाख रुपये केली आहे. अरे वा, म्हणजे सरळ दुप्पट वाढ. हो ही नक्कीच मोठी आणि महत्वाची वाढ म्हणायला हवी. हो, वाढ लक्षणीय आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अट पूर्वीसारखीच ठेवली आहे. अच्छा, अट काय आहे? अट तीच आहे, अनुदान किती मिळेल. तर शेतकऱ्याने त्या दौऱ्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष प्रवास खर्चाच्या 50% रक्कम किंवा कमाल 2 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तितकंच अनुदान मिळेल. ओके, म्हणजे उदाहरण देऊन सांगाल का? हो, समजा एखाद्या शेतकऱ्याचा परदेश दौऱ्याचा प्रत्यक्ष प्रवास खर्च 3 लाख रुपये झाला. ठीक आहे. तर त्याला 50% म्हणजे किती? 1.5 लाख रुपये. बरोबर. ते 2 लाखांपेक्षा कमी आहेत, म्हणून त्याला 1.5 लाख रुपये अनुदान मिळेल. पण समजा त्याचा खर्च 5 लाख रुपये झाला. ओके. तर त्याचे 50% होतात 2.5 लाख रुपये. हो, पण कमाल मर्यादा किती आहे? 2 लाख. त्यामुळे त्याला 2.5 लाख नाही तर 2 लाख रुपयेच मिळतील. अच्छा, म्हणजे खर्चाच्या निम्मे किंवा 2 लाख यातलं जे कमी असेल तेवढंच. बरोबर. अगदी बरोबर. हिशोब स्पष्ट आहे. पण आता किमान 2 लाखांपर्यंत मदत मिळू शकते ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक बाब आहे. निश्चितच. मग या योजनेची अंमलबजावणी कशी होईल? म्हणजे पद्धतीत काही बदल केलाय का? नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीत कोणताही बदल केलेला नाही. शासन निर्णयात स्पष्ट म्हटलंय की 2007 साली या योजनेची जी कार्यपद्धती ठरवली होती त्याच कार्यपद्धतीनुसार ही योजना पुढेही राबवली जाईल. फक्त अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे. बाकी प्रक्रिया तीच राहील. ओके. आणि हे तर असतंच की कोणत्याही शासकीय निर्णयाला आवश्यक त्या विभागांच्या मान्यता लागतात. तर या निर्णयाला सुद्धा नियोजन विभाग आणि वित्त विभाग या दोन्ही महत्त्वाच्या विभागांनी मान्यता दिली आहे. अच्छा. त्यांच्या सहमतीनंतरच हा अंतिम निर्णय म्हणजे हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आणि हे सगळं अधिकृत आहे, पारदर्शक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे असंही त्यात नमूद केलंय. हो, म्हणजे कुणालाही तो स्वतः वाचून खात्री करता येते. त्याचा सांकेतांक वगैरे दिला आहे, पण महत्वाचं म्हणजे माहिती खुली आहे. हो, ती उपलब्धता खूप महत्वाची आहे. त्यामुळे कोणीही तपशील पाहू शकतं. बरोबर. आता आपण जरा या निर्णयाचं महत्त्व काय आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात यावर बोलूया का? हो, नक्कीच. काय वाटतं? पहिला आणि सर्वात थेट फायदा तर उघड आहे. वाढलेल्या खर्चामुळे जे शेतकरी कदाचित परदेशातील अभ्यास दौऱ्यावर जायला कचरत असतील किंवा ज्यांना ते परवडत नसेल त्यांना आता या वाढीव अनुदानामुळे जाणं अधिक सोपं होईल, शक्य होईल. म्हणजे जास्त शेतकरी या संधीचा लाभ घेऊ शकतील. अगदी. दुसरा परिणाम काय होईल तर जेव्हा जास्त शेतकरी बाहेर जाऊन नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती पाहतील तेव्हा ते ज्ञान आणि अनुभव घेऊन परत येतील. हो. यामुळे आपल्या राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पद्धती स्वीकारायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल. म्हणजे अरे, हे असंही करता येतं ही जाणीव पसरेल. किंवा हे तंत्रज्ञान आपल्याकडे का नाही असा विचार सुरू होईल. बरोबर. म्हणजे बाहेरच्या जगात जे काही चांगलं चाललंय ते आपल्या शेतीमध्ये आणायला मदत होईल. हो, ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे, कारण आपल्याकडची शेती अजूनही अनेक बाबतीत पारंपरिक पद्धतींवरच जास्त अवलंबून आहे. बरोबर. आणि याचा मग दीर्घकालीन परिणाम काय असू शकतो तर जेव्हा नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित पद्धती वापरल्या जातील तेव्हा साहजिकच कृषी उत्पादकता वाढायला मदत होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. पर्यायाने महाराष्ट्राची शेती जागतिक पातळीवरची जी प्रगती आहे तिच्याशी जोडली जाण्यास मदत होईल. खरंय. थोडक्यात सांगायचं तर हे केवळ एका व्यक्तीला दिलेलं अनुदान नाहीये तर संपूर्ण कृषी क्षेत्राच्या विकासासाठीची एक गुंतवणूक आहे असं म्हणता येईल. अगदी. मी तर म्हणेन की हे शेतकऱ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये केलेली गुंतवणूक आहे. बरोबर. त्यांचं ज्ञान वाढेल, त्यांची दृष्टी म्हणजे विजन अधिक व्यापक होईल. हे एक प्रकारे स्किल अपग्रेडेशन्स आहे. नक्कीच. आणि त्याचा फायदा फक्त त्या शेतकऱ्याला नाही तर त्याच्या माध्यमातून इतरांनाही होऊ शकतो. हो, होऊ शकतो. आणि याच ठिकाणी एक विचार पुढे येतो. खरं तर आपण तो समारोपात मांडणार होतो पण आता उघाणे आला आहे तर बोलूया. कोणता विचार? सांगा ना. बघा, अनुदान वाढवणं हे एक सकारात्मक पाऊल आहे, यात काहीच शंका नाही. बरोबर. पण या अभ्यास दौऱ्यांचा जो खरा उद्देश आहे म्हणजे काय तर ज्ञान मिळवून ते आपल्या शेतीत वापरणं आणि त्याचा फायदा इतरांपर्यंत पोहोचवणं. हा उद्देश कितपत साध्य होतो किंवा फक्त अनुदान वाढवून हा उद्देश पूर्णपणे साध्य होईल का? हा खराच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
म्हणजे हे फक्त पैशांच्या मदतीपुरतं मर्यादित नाहीये. नाही, आपल्याला विचार करायला हवा की या दौऱ्यांसाठी शेतकऱ्यांची निवड कशी होते. अच्छा. ती प्रक्रिया किती वस्तुनिष्ठ आहे, किती पारदर्शक आहे, म्हणजे खरोखरच ज्यांना गरज आहे आणि जे परत येऊन काहीतरी नवीन करू शकतील असेच शेतकरी निवडले जातात का, की फक्त म्हणजे ओळखीतले जातात. हा एक प्रश्न आहेच. दुसरा मुद्दा, दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्या शेतकऱ्यांकडून काय अपेक्षा असते, त्यांनी काय शिकलं याचा काही अहवाल घेतला जातो का, त्याचा काही पाठपुरावा म्हणजे फॉलोअप होतो का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे काही मौल्यवान ज्ञान किंवा अनुभव मिळवला असेल तो इतर हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही ठोस यंत्रणा आपल्याकडे आहे का. म्हणजे त्या ज्ञानाचा प्रसार कसा होतो. हो, की ते ज्ञान फक्त त्या दौऱ्यावर गेलेल्या मोजक्या शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित राहतं. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कारण जर असं होत असेल, म्हणजे ज्ञानाचा प्रसार होत नसेल, तर मग या योजनेचा उद्देश मर्यादित स्वरूपातच साध्य होईल आहे का. अगदी. म्हणजे काही निवडक शेतकऱ्यांना परदेशवारी घडवण्यापलीकडे त्याचा व्यापक परिणाम दिसणार नाही. बरोबर. त्यामुळे माझं म्हणणं आहे की अनुदान वाढीचं स्वागत करतानाच या दौऱ्यांची परिणामकारकता कशी वाढवता येईल यावरही विचार व्हायला हवा. जसं की निवड प्रक्रिया अजून चांगली करणं, दौऱ्यानंतरचा पाठपुरावा अनिवार्य करणं आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काहीतरी ठोस मॉडेल विकसित करणं. या गोष्टींकडे लक्ष दिलं तर या योजनेचा खरा फायदा राज्याच्या कृषी क्षेत्राला नक्कीच मिळू शकेल. नक्कीच. म्हणजे केवळ निधी वाढवणं पुरेसं नाही, तर त्या निधीचा सर्वोत्तम आणि प्रभावी वापर कसा होईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेचा आपण एक आढावा घेऊया. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत दिलं जाणारं कमाल अनुदान आता प्रति शेतकरी 1 लाख रुपयावरून 2 लाख रुपये केले आहे. हां. अर्थात अट कायम आहे, प्रत्यक्ष खर्चाच्या 50% किंवा 2 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच मदत मिळेल. बरोबर. मुद्दा किंवा एक विचार पुढे ठेवला आहे की या दौऱ्यांचा खरा लाभ घेण्यासाठी, म्हणजे मिळालेल्या ज्ञानाचा राज्यात खऱ्या अर्थाने प्रसार आणि वापर होण्यासाठी केवळ अनुदान वाढ पुरेशी आहे का, की मग निवड प्रक्रिया असेल, पाठपुरावा असेल किंवा ज्ञान प्रसारणाची यंत्रणा असेल, या गोष्टी अधिक सक्षम करण्याची गरज आहे. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जेणेकरून या योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने व्यापक स्तरावर साध्य होईल. बरोबर. भविष्यात कदाचित यावरही काहीतरी नवीन पावलं उचलली जातील अशी आशा करूया. पण सध्या तरी शेतकऱ्यांसाठी अनुदानात झालेली ही वाढ नक्कीच एक चांगली आणि दिलासादायक बातमी आहे.